आम्ही सगळ्यांनी जर समजा निसर्ग या सगळ्याकडे जर समजा बऱ्या दृष्टीन पळयले तर निसर्गाशिवाय आमचे अस्तित्वच ना. किंबहुना आम्ही निसर्गाचो एक भाग किंवा एक घटक. निसर्ग म्हणजे आम्ही वेगळे कोणतरी आणि निसर्ग वेगळे असे काय ना. आम्हीच निसर्ग. आणि जेन्ना आम्ही निसर्ग म्हणटा आम्ही आमकां तेन्ना आम्ही एक निसर्गाचो भाग म्हणून आम्ही आमची ड्युटी जी आहा ती आम्ही पार पाडूंक जाय. बऱ्याच वेळा कितें जाता की आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे निसर्गाक त्रास करणारे वस्तू वापरतात, वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल वापरतात. मग त्यो भाज्यो आसूं, फळां आसूं, धान्य आसूं पिकोवपाक. त्या केमिकलमुळे आमच्या निसर्गाची भयानक अशा प्रकारची हानी जाता. पण तुमकां सगळ्यांक हांव सांगूंक सोदतां की ह्यो सगळ्यो गोश्टी जर समजा आमी सिरियसली तकलेन घेतल्यो जाल्यार आमीच अवेअरनेस जे आसा ते करूं शकता आपल्या मध्ये तयार. आमी खूब वेळा पळयता आसतले की आमच्या हिंदू धर्माच्या विधीन फुलां लागता, तुळशी लागता, बेल लागता, नाल्ल लागता, फळां लागता, दूध लागता, पाणी लागता. हे सगळे तुम्ही ऐकल्यानंतर तुमकां दिसला आसतलें की हे सगळे कितें? हो निसर्ग. हितून वेगळें कांय ना. सो ह्यो सगळ्यो गोश्टी जर आमी पळयल्यो तर आमकां सगळ्या जगण्यांक आमी पळयता की हे निसर्गान आमकां एकदम घट्ट अशी मिठी मारलेली आसा. सनातन धर्मान किंवा हिंदू धर्मान की हे निसर्गाक इतको व्हॅल्यू दिला. आमी चवथ करता, गणपती पुजता, मातीची पुजा करता. आता तेचें एक विद्रूप स्वरूप ते आहा पळय ते सायटीक काडपाक जाय आनी तेचें बरें स्वरूप जें आसा पळय ते आमकां निसर्गाक अनुकूल अशें फुडें घेवन वचपाक जाय. तशीच आमची सगळे सण आसतले, उत्सव आसतले, वेगवेगळ्या प्रकारच्यो जात्रा आसतल्यो. ह्या सगळ्यान निसर्ग आमकां आमच्या देवळांक, आमच्या धर्मांक कनेक्ट केल्लो आसा. तर तो निसर्ग आमी सगळ्यांनी सांबाळपाक जाय.